हाय, गुड मॉर्निंग. तर आज अचानक परत आणि गावाकडे जायचं ठरलं होतं आणि आमची श्रीधार आणि रात्री लवकर झोपली नव्हती, त्याच्यामुळे ती सकाळी उठायला तयारच नव्हती. श्रेयांशनी कसाबसा तिला उठवून तयार करायचा प्रयत्न करत होता आणि मी पण राहिलेली काम पटकन कपड्यांच्या घड्या घालून घेतलं आणि निघालो. वातावरण पण तसं खूप छान झालं होतं, सकाळी लवकर गेलो त्याच्यामुळं. श्रीधाला प्रवास करायचा खूप कंटाळा येतो, असं कुणी ना कुणी तिला पकडून बसावं लागतं, नाहीतर ती सीटवरती कंटिन्यू उभारलेलीच असते. कसं बसं हिला पकडून गावाकडे घेऊन जातो आम्ही, तरी पण मजा खूप करते जाता जाता, त्याच्यामुळं बोरिंग होत नाही. गावाकडे जायचं म्हणजे बँकेत काम होतं आणि फक्त ते 5 ते 10 मिनटाचं काम होतं आणि कम्प्लिटली मला तिथं 1.5 ते पावणे 2 तास लागलेलं. बँकेतनं रिटर्न येऊन फक्त जेवण करून एक अर्धा तासात तरी मला वापस सोलापूरला निघावं लागलं. तर श्रेयांश आणि श्रीधा गावाकडे गेलं की त्यांना रिटर्न यायला नकोच वाटतं आणि श्रेयांश तर आमचा सतत रुसतो. जात जात भूक लागलेली म्हणून अंडूरमध्ये वडापाव घेतला. तुकाराम मुंडे पण जरी आले तर आमच्याकडचा पेपरमधला वडापाव काही कमी होत नाही. आणि श्रीधाला बोर झालं होतं पण थोडंसं गाडी थांबवून थोडं तिच्या बाबाने इकडे तिकडे थोडं फिरवलं आणि संध्याकाळ झाली. खूप थकून गेलेलो. थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग.